नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारताच्या जमिनीखाली दडलेल्या एका प्रचंड खजिन्याबद्दल. एक असा खजिना जो आपल्या देशाच्या प्रगतीचा मूळ आधार आहे. चला तर मग सुरू करूया हा खास प्रवास. कधी विचार केलाय का की आपल्या पायाखाली या जमिनीच्या आत नेमकं काय दडलंय? नुसती माती आणि दगड नाही, तर देशाच्या विकासाची खरी गुरुकिल्ली इथेच लपलेली आहे. चला पाहूया तरी काय आहे हे. तर आपण ज्या खजिन्याबद्दल बोलतोय त्याला शास्त्रीय भाषेत खनिज म्हणतात. म्हणजे काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर हे निसर्गाने बनवलेले असे पदार्थ आहेत ज्यांची एक ठरलेली रासायनिक रचना असते, आणि हेच खनिजे आहेत आपल्या आजच्या चर्चेचे केंद्रबिंदू. चला सगळ्यात आधी बोलूया लोह खनिजाबद्दल, जे खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा औद्योगिक विकासाचा म्हणजे इंडस्ट्रीचा कणा मानलं जातं. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? जगात जेवढ्या देशांमध्ये लोह खनिजाचे साठे आहेत त्यात भारताचा 6वा क्रमांक लागतो. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे, जी जागतिक पातळीवर आपलं स्थान किती महत्त्वाचं आहे हे दाखवते. याचा अर्थ असा की आपल्या देशात जेवढी काही खनिजं जमिनीतून काढली जातात त्यातला तब्बल 20% म्हणजे 5वा हिस्सा फक्त आणि फक्त लोह खनिजाचा असतो. यावरूनच त्याच्या विशालतेचा अंदाज येतो. आता लोह खनिज म्हणजे सगळं काही सारखं नसतं बरं का. त्यात लोहाचं प्रमाण किती आहे यावरून त्याचे मुख्य 4 प्रकार पडतात: मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट आणि सिडेराईट. प्रत्येकाचा उपयोग आणि गुणवत्ता वेगवेगळी असते. आणि हा महत्त्वाचा खजिना सापडतो कुठे? तर तो प्रामुख्याने झारखंड, ओडिशा, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे झारखंडच्या सिंघभूमपासून ते कर्नाटकच्या कुद्रेमुखपर्यंत सगळीकडे हा खजिना पसरलेला आहे. लोहानंतर आता वळूया अशा एका जोडीकडे जी आजच्या आधुनिक उद्योगांना एक नवी ऊर्जा देते. ही जोडी आहे बॉक्साईट आणि मॅंगनीजची. या दोन्हींची कामं खूप वेगळी पण तितकीच महत्त्वाची आहेत. एकीकडे मॅंगनीज आहे जे स्टीलला अजून टणक आणि मजबूत बनवतं, तर दुसरीकडे आहे बॉक्साईट ज्यापासून आपल्याला मिळतं ॲल्युमिनियम. दोन्हीही उद्योगांसाठी अत्यंत आवश्यक आहेत. आणि बॉक्साईटच्या बाबतीत तर आपण जगात 5व्या क्रमांकावर आहोत. म्हणजेच ॲल्युमिनियमच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. बॉक्साईटपासून मिळणाऱ्या ॲल्युमिनियमला त्याच्या हलकेपणामुळे आणि त्याचवेळी मजबूतीमुळे 20व्या शतकातला आश्चर्यकारक धातू असंही म्हटलं जातं. विमानांपासून ते आपल्या घरातल्या भांड्यांपर्यंत सगळीकडे त्याचा वापर होतो. आपल्या या प्रवासातला पुढचा थांबा आहे अभ्रक. हे एक असं खनिज आहे ज्याच्या काही अनोख्या गुणधर्मांमुळे भारताला जगात एक विशेष ओळख मिळाली आहे. तुम्हाला माहिती आहे, अभ्रकाला काळे सोने असंही म्हणतात. का? कारण त्याचं मूल्य आणि महत्त्व इतकं जास्त आहे की त्याची तुलना थेट सोन्याशी केली जाते. अभ्रकाचे गुणधर्मच इतके खास आहेत. विचार करा, ते वीज रोखून धरतं, म्हणजे एक उत्तम इन्सुलेटर आहे. उष्णतेलाही ते लवकर पसरू देत नाही. शिवाय ते पारदर्शक आणि लवचिकही असतं. याच गुणांमुळे इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये त्याला प्रचंड मागणी आहे. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे जगभरातल्या सगळ्यात उत्तम प्रतीच्या अभ्रकासाठी, विशेषतः पांढऱ्या मस्कोवाईट अभ्रकासाठी भारत ओळखला जातो. आपल्या देशात मिळणारं अभ्रक हे सर्वोत्तम मानलं जातं. आणि आता त्या खजिन्याबद्दल बोलूया ज्याचं नाव ऐकताच प्रत्येकाचं डोळे चमकतात. हो, आपण बोलतोय सोन्याबद्दल. एक मौल्यवान पण तितकाच दुर्मिळ खजिना. सोनं जगभरातल्या अर्थव्यवस्थेसाठी किती महत्त्वाचं आहे हे काही वेगळं सांगायला नको. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशात सोन्याचे साठे खूपच कमी आहेत, आणि म्हणूनच ते इतकं मौल्यवान आहे. भारतात सोनं मुख्यत्वे करून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सापडतं. अनेकांनी कर्नाटकमधल्या कोलारच्या खाणींबद्दल ऐकलं असेलच. पण आजच्या घडीला कर्नाटकातली हट्टी खाण ही देशातील सर्वात मोठी सोन्याची उत्पादक आहे. तर आत्तापर्यंत आपण ही वेगवेगळी खनिजं पाहिली, पण या सगळ्याचं आपल्या देशासाठी एकत्रित महत्त्व काय आहे ते आता थोडक्यात पाहूया. बघा, या तक्त्यात सगळं काही स्पष्ट दिसतंय. लोह खनिज स्टीलसाठी, बॉक्साईट ॲल्युमिनियमसाठी, मॅंगनीज स्टीलला मजबूत करण्यासाठी, अभ्रक विजेच्या उपकरणांसाठी आणि सोनं अर्थातच दागिने आणि गुंतवणुकीसाठी. प्रत्येक खनिजाचं आपले खास स्थान आहे. म्हणजे ही खनिज संपत्ती फक्त आपल्या देशातल्या फॅक्टरी चालवत नाही, तर जपान, अमेरिका आणि UAE सारख्या देशांना आपण ही खनिजं विकतो आणि त्यातून आपल्या देशाला मिळतं मौल्यवान परकीय चलन. म्हणजे याचं महत्त्व दुहेरी आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न: हजारो वर्षांपासून आपल्या जमिनीखाली दडलेली ही संपत्ती येणाऱ्या काळात भारताच्या आधुनिक भविष्याला नेमकं कोणतं वळण देईल? आपण या खजिन्याचा वापर कसा करतो यावरच आपलं भविष्य अवलंबून आहे. यावर नक्की विचार व्हायला हवा.